श्री स्वामी समर्थ मंडळी, मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यात 4-5 हिरव्या मिरच्या घातल्यात, त्यात हिरवी कोथिंबीर घातली आहे. नंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण मात्र जास्त घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये ओवा घालायचा आहे. जिरं घालायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे छान थोडंसं पाणी घालून ह्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने ती छान हिरवी मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे. आता मी इथं एक मोठी परात घेतली आहे. त्यामध्ये काय केलं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे. नंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि पाऊण वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे काय करायचे, तिन्ही पीठं एकत्र मी अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपण जी पेस्ट केली होती की नाही हिरव्या मिरचीची, ती घालायची आहे त्याच्यामध्ये. आणि ती छान आता हिरवी मिरचीची पेस्ट पूर्ण पिठांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि थोडीशी हळद घालायची आहे. आणि आता ही सर्व जिन्नस एकत्र छान असे पिठामध्ये कोरडेच अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथं आणि नंतर आता त्यात काय केलं, आता मी इथं मिक्सरचे भांडे विसळून पाणी घातले. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर म्हटलं चला सगळ्यांनी आषाढ तळणीचे रेसिपी टाकलेले आहेत, आपणही एखादी टाकावी. तर आपण आज बनवणार आहोत आषाढ स्पेशल तळणीचा पदार्थ म्हणजे कोंडुळे. ही एक आपली पारंपरिक रेसिपी आहे, अगदी आपल्या आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली. तर ह्याच्यामध्ये असंच थोडं थोडं पाणी घालूनच पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. कारण का तर पाणी जर जास्त झालं तर हे पीठ पातळ होऊ शकतं. आणि घट्टसर अशा आपल्याला त्याच्या काय करायच्यात, पुऱ्या लाटून घ्यायच्यात की नाही. आपण पुरीला कसं बनवतो पीठ घट्ट असं, तसंच पीठ असं मळून घ्यायचं आहे एकदम निब्बर असं. आता आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाचा असा गोळा करून घ्यायचा आहे, मोठा असा चपातीच्या आकाराचा. आणि ह्याची काय करायची, एक मोठी चपाती पोळपाटावर लाटून घ्यायची आहे. आता मी काय केलं, या पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि तेल लावून हा पोळपाटावर छान आता ह्याची काय करते, मी चपाती अशी लाटून घेत आहे. अगदी आपल्याला हवं त्या आकारामध्ये ही चपाती लाटून घ्यायची आहे, की जेणेकरून आपले जे कोंडुळे आहेत ते छान असे टम्म फुगले जातील आणि मस्त मऊ लुसलुशीत असे होतील. आता मी इथं काय केलं, सर्व कोंडुळे एकसारखे व्हावे त्याच्यासाठी हे इथं ग्लास घेतला आहे. आणि या ग्लासच्या साहाय्याने मी इथं हे कोंडुळ्याला काय करते आहे, आकार देते आहे. आता पाहू शकता तुम्ही, आपल्या इथं एका चपातीमध्ये 4 कोंडुळे तयार झालेले आहेत. बरेच जण याला तिखटपुरी असंही म्हणतात, पण ह्या जुना पदार्थ, ह्याला जुनं नाव कोंडुळे असंच आहे. तर आपले इथं सर्व कोंडुळे किंवा ह्या तिखटपुऱ्या करून झालेल्या आहेत. आता इथं आपण तळून घेऊया. आता तळण्यासाठी तेलही छान असं गरम झालेलं आहे. आता एक एक करून कोंडुळे आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊयात. आणि हे कोंडुळे जे आहेत ना, त्यासाठी तेलही छान असं गरम झालेलं पाहिजे. आणि यामध्ये आता तेलामध्ये बसतील एवढेच कोंडुळे किंवा ह्या तिखटपुऱ्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. आता ह्याला उलटी पालटी करून ह्या कोंडुळ्यांना तळून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही कशा टम्म असे तेलात फुगलेत हे कोंडुळे.
आता आपण काढून घेऊयात. मस्त असे तांबूस रंगावर तळून घ्यायचे येतं आणि हे टेस्टला पण खूप छान लागतात. अगदी म्हाताऱ्या माणसापासून ते अगदी लहान मुलांपर्यंत आवडीचा हा पदार्थ आहे. आता आपले सर्व कुंडोळे इथं तयार झालेले आहेत. आपण काढून घेऊयात. तर या आषाढ महिन्यात तुम्हीही या पद्धतीचे कोंडोळे किंवा ह्या तिखटपुऱ्या करून पहा आणि हो, कशा झाल्यात त्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या तिखटपुऱ्या किंवा कोंडोळे केले की नाही, एकदम मऊ लुसलुशीत असे होतात. हे प्रमाणही एकदम व्यवस्थित आहे. तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.